नमस्कार. आपण सध्या बदलापूर पश्चिम परिसरामध्ये असलेल्या मांजर्ली या परिसरामध्ये आहोत. इथे जर आपण बघत असाल तर अतिशय महत्त्वाच्या विषयावरती आज आपण लाईव्ह येणार आहोत. ही जर रिक्षा चालकांचा विषय आपण घेत असाल तर सर्वप्रथम त्यांची आम्ही माफी मागतो, कारण विषय तेवढा गंभीर आहे. जर आपण बघत असाल तर हा रस्ता जो आहे सुसज्ज करण्यात आलेला आहे, मात्र या ठिकाणी आपण जर बघत असाल तर इथले जे शालेय विद्यार्थ्यांना सोडायला येणारे जे पालक आहेत ते अतिशय त्रस्त झालेले आहेत. ही मनमानी आपण बघा, या इथपर्यंत अशा रिक्षा आहेत आणि ह्या रिक्षा इथे काय करतायत, म्हणजे या साईडला रिक्षा लावतात मान्य आहे, मात्र या साईडला रिक्षा का लावले जात आहेत असा जो प्रश्न आहे आपल्याला इथल्या पालकांकडनं येतो आहे. मात्र जर आम्ही काही बोलण्याचा प्रयत्न केला तर आमच्यावरतीच जे आहे अरेरावीची उत्तरं आम्हाला दिली जातात असं त्यांचं म्हणणं आहे. आता या रिक्षा इथे लावण्याचं कारणच नाहीये, काहीच कारण नाहीये. त्याचबरोबर का लावल्यात रिक्षा इथे? इथे उभा ना, म्हणजे ट्रक होता म्हणून ते इथे लावून. कोणत्या ट्रक होत्या इथे? इथे ट्रक माल खाली करायला. म्हणजे यांची चुकी आहे ना, हे जे इथे कामं करतायत त्यांची. ट्रक उभा होता, यांच्यामुळे तुम्हाला देखील त्रास होतोय, बरोबर ना? काम चालू आहे ना आमचं. पण हे चुकीचं आहे की नाही? इथे रिक्षा लावल्यात, इथे शाळा आहे, गाडी लागायला म्हणून आम्ही. बरोबर, पण तुम्हाला पण त्रास आहे म्हणून तुम्ही इथे रिक्षा लावल्यात. आता आम्ही डबल लाईन लावू शकतो. महाराष्ट्र गाडी खाली करतात, ते गाडी तर लावतात म्हणून आम्ही तर रिक्षा लावली. आता आम्ही डबल लाईन लावतच नाही, त्याच्यामुळे आम्ही कसं रस्ता डबल गाडी लावल्याने येण्याचा त्रास होतो. आम्ही काय एवढं काय अशी दादागिरी नाही हे करणार नाही. मागे बघा, तुम्हाला डबल लाईन दिसते का? आम्ही सिंगल लाईनच लावतो. बघा, तुमचं म्हणणं बरोबर आहे की इथे काम चालू आहे, बस लावते, त्याला डबल काढलो, दुसऱ्यांना त्रास होतो म्हणून आम्ही इथे लावली. हा. त्यांचं म्हणणं देखील आपण जे स्पष्टीकरण आहे ते ऐकलेलं आहे. आता सध्या रिक्षा चालकांचं म्हणणं आहे की हे जे काम इथे चालू आहे, एकतर हे काम जेव्हा शाळेला सुट्ट्या होत्या त्यावेळेत करण्यात यायला पाहिजे होतं, मात्र आता हे काम करण्यात येत आहे आणि मधोमध रस्त्याच्या जे आहे कामाची रेती असू द्या, खडी असू द्या, ती टाकण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा जो रस्ता होता या साईडला सगळे रिक्षा चालक जे आहेत गाड्या लावत होते, रिक्षा लावत होते, मात्र त्यांना इथे ट्रक वगैरे जे आहेत ते उभ्या दिसतात. त्यामुळे त्यांना इथे रस्ता नसल्यामुळे ते आता या ठिकाणी जे आहेत गाड्या लावायला चालू करतायत. परंतु इथे जवळच शाळा आहे आणि सकाळी 10-10:30च्या सुमारास जे आहे 10च्या सुमारास 9:30-10च्या सुमारास अतिशय गर्दी होते. तुमची काय मागणी आहे? इथे काय तुम्हाला व्यवस्थित जागा? आमची जागा व्यवस्थित आहे, खाली काम चालू म्हणून आम्हाला त्रास आहे. आता तुम्ही किती दिवस इथे अशा रिक्षा लावणार? आता काय ना, आज आम्ही रिक्षा इथे लावतच नाही, इथे त्रास आहे म्हणून आम्ही ते रिक्षाला गाडीमध्ये आली म्हणून आम्हाला झालं मॅडम कधी काम होईल आणि आम्हाला येणारे बसवाल्या ते शाळेतल्या त्यांना एक त्रास नाही होणार. हे काम लवकरात लवकर व्हायला पाहिजे. या ठिकाणी असं पण चालू आहे की म्हणजे एकच शाळेच्या जरी बसेस असल्या तरी सगळ्या शाळेच्या बसेस याच ठिकाणी येतात आणि एकत्र या परिसरामध्ये गर्दी होत असते. जर आपण बघत असाल बस लावून ठेवते नाही, रोडला इथे रोडला बस लावून ठेवतात सर्व. बस लावून हा, ब्लँकेटवाल्यांच्या गाड्या बघा किती रोडला आहेत, त्यांच्यामुळे पण आम्हाला त्रास होतो. मधोमध रिक्षा कशी चालवणार आम्ही? पण आणि रिक्षावाल्याचं नाव करा. गाड्या असेल आता रिक्षा कशी चालवणार आम्ही? आम्हाला पण त्रास होतो ना त्या गोष्टीचा. त्यांच्या गाड्या बघा किती बाहेर आल्यात सर्व. ते बघा, जे आहे आपण दोन्ही बाजू मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्या वेळेला आपण या ठिकाणी आलो, पालकांचं म्हणणं होतं की रिक्षा चालक मित्र जे आहेत तिथे मनमानी करतात, इथे नसतात. इथे त्यांचं म्हणणं आहे की आजपासून आज फक्त ट्रक मध्ये आली म्हणून आम्ही गाड्या लावल्यात, बाकी काहीच नाही. आपण याबद्दल नाही बोललो तर ते रोज इथे गाड्या लावतील. नाही असं कधीच होणार नाही. तर यांची जी समस्या होती आपण तीही ऐकलेली आहेत आणि विषय जो आहे तो पण बरोबर आहे. रिक्षा लावायला ज्या जागा असतात त्या ठिकाणी हे जे काम चालू आहे, तर या कामगार जे आहेत त्यांच्या ज्या काही सिमेंटच्या गाड्या असतील वगैरे, ट्रक असतील, ते इथे लावतात आणि त्यामुळे त्या रिक्षा पर्यायी मार्ग म्हणून त्यांना आता या साईडला लावायला लागत आहेत. तर मग याच्यावरती खरंच जे आहे लवकरात लवकर उपाय निघला पाहिजे. पुढे जे आहे ना ब्लिंकिटचं ऑफिस आहे, गोडाऊन आहे आणि हा सुद्धा एक मार्ग आपण दोन्ही साईडला गाड्या लावतात. दोन्ही साईडने गाड्या लावतात, ते आम्हाला यायला जायला त्रास होतोय. तर हा सुद्धा एक महत्वाचा विषय आहे. ब्लिंकिटचं ऑफिस आहे पुढे आणि पुढे जर आपण बघत असाल तर 2 ते 3 शाळा आहे. त्याच्या बाजूला एक प्री स्कूल सुद्धा आहे. कशीही गाड्या चालवतात ब्लिंकिटवाले, कधीही कुठूनही गाड्या काढतात आणि जे आहे कुठेही कशाही पद्धतीने गाड्या चालवतात. त्यामुळे अपघाताची सुद्धा शक्यता असते आणि हा रोड आता हा कधी करणार आहेत माहित नाही. तर रिक्षा चालकांनी त्यांची मतं जी आहे ती आपल्याला सांगितली आणि रिक्षा इकडे त्यांनी सरकवलेल्या आहेत. मात्र काहीतरी अडचणी असतात, त्यामुळे त्यांनी तिथे रिक्षा लावल्या असं त्यांचं म्हणणं होतं. हरकत नाही, यांना आपण विचारूया की हे कधी हटवणार आहे.
हे काम कधीपर्यंत चालणार आहे? किती? 15 दिवस. कोणाच्या अंतर्गत चालू आहे आता सध्या? हा, नाही, पालिके अंतर्गत आहे. कोणाच्या अंतर्गत चालू आहे काम? काय करणार आहे तुम्ही इथे आता? मग हे खडी आपण इकडे दुसरीकडे नाही शिफ्ट करू शकत कुठे? तर हा जो प्रश्न आहे खरंच मार्गी लागायला पाहिजे. आता आपण इथे दखल घेतल्याच्या नंतर इथल्या रिक्षा चालक मित्रांनी जे आहे इथल्या रिक्षा ह्या सरकवलेल्या आहेत. मात्र त्यांना जी अडचण होती ती देखील त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलाय. परंतु पालकांचं इथलं असं म्हणणं होतं की जर आता आपण यांना नाही बोललो तर ह्या ज्या रिक्षा आहेत ह्या इथपर्यंत जे आहे शाळेच्या संपूर्ण परिसरामध्ये येण्यास सुरुवात होईल आणि मग यानंतर पालकांनी जायचं कुठून? पालक ज्या वेळेला गाड्या आणतात त्यांनी टर्न कुठून घ्यायचा? तर ही जी परिस्थिती आहे अतिशय गंभीर आहे. खरं तर याच परिसरात नाही तर अनेक ठिकाणी असं होतं. मात्र आपण जर रिक्षा चालक मित्रांच्या ज्या समस्या आहेत त्या सुद्धा आपण जर जाणून घेतल्या तर ते त्या पद्धतीने काम करतात. आता जर आपण बघत असाल तर सगळ्या रिक्षा ज्या आहेत आपल्याला एका लाईनीमध्ये लागलेल्या व्यवस्थितरित्या दिसत आहेत. याच्यावर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच देत चला. मात्र जे कशाही पद्धतीने गाड्या चालवतात, जसं की आपण सांगितलं पुढे ब्लिंकिटचं ऑफिस आहे, तुम्ही देखील या रस्त्याने येत असाल तर तुम्ही सांगा की त्या परिसरामध्ये खरंच जे ब्लिंकिटचं ऑफिस आहे ते जे डिलिव्हरी बॉय आहेत ते कशाही पद्धतीने गाड्या चालवतात की नाही. बघा आता हे रस्त्यावरती माती वगैरे आणून टाकलेलं आहे. आता याच परिसरामध्ये शाळेच्या 2-3 बस जातात. रस्ता मोठा होतो आहे मात्र पुन्हा वाहतूक कोंडी होऊन अपघाताचं सुद्धा इथे जे आहे परिणाम आपल्याला वाढत जातं. तर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच देत चला. बघत रहा आपले बदलापूर. हे बघा हे शाळेचा परिसर आहे. खरं तर हा जो रस्ता आहे गेल्या मागच्या महिन्यामध्ये वामनदादा म्हात्रे यांच्या अंतर्गत हा रस्ता बनवण्यात आला होता. म्हणजे हा रस्ता चांगला सुसज्ज करण्यात आला का? याच्यासाठी का की इथे जे आहे खडी वगैरे आणून अशा पद्धतीने टाकले जाईल. ठिकठिकाणी जे आहे असंच करून ठेवलेलं आहे. इथे सुद्धा तेच पद्धतीचं वातावरण आहे. पालक लोक पुढे येऊन बोलण्यासाठी घाबरतात कारण पालक लोकांना वाटतंय की नको आपल्या मुलांना या शाळेमध्ये शिकायचं आहे, आपला रोजचा येण्या जाण्याचा मार्ग आहे आणि जो कोणी रस्ता बनवत आहे त्यांनी परत जर आपल्यावरती काही ऍक्शन घेतली तर, आपल्या कुटुंबावरती काही आज आली तर अशा पद्धतीचं सध्या वातावरण सुरू आहे बदलापूरकरांनो. परंतु आपण न घाबरता हे सगळे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. तुमचे काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच देत चला. आणि जे काही रिक्षा चालकांच्या समस्या होत्या त्यांनी इथे गाडी का लावली तर आपण तेही विचारलं. त्यांनीही गाड्या आता इथून हटवलेल्या आहेत. मात्र हा रस्ता जोपर्यंत लवकर मोकळा होत नाही तोपर्यंत ह्या समस्यांना असंच सामोरे जावं लागेल. बघत रहा आपले बदलापूर. भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. धन्यवाद.